नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वपूर्ण माहिती. तर मी सर्वांना तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही फॉर्म कोणत्या महिन्यात भरलाय. तर ऑगस्ट की जुलै. तर मग सर्वांनी योग्य उत्तर दिलं होतं जुलैमध्ये जास्त करून लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. तर ते लोक मला प्रश्न विचारत होते कमेंटमध्ये की सर आमचे फॉर्म अजून अप्रूव्ह नाही झालेत. काही विचारत होते सर आमचे फॉर्म अजून अप्रूव्ह झालेत पण आमचे अजून पैसे आले नाहीत. आम्ही आधार कार्ड आता लिंक केलंय. तर आम्ही आता पुढे काय करायचं, आमचे पैसे कधी येतील, ते सगळी तुम्हाला अपडेट देतो. त्यानंतर आपण आता बघणार आहोत 4 ऑप्शन आहेत प्रत्येकाच्या फॉर्मवरती. कोणाला पेंडिंग आलेलं आहे, कोणाला रिसबमिट आलंय, कोणाला अप्रूव्ह आलेलं, कोणाला रिजेक्टेड आलंय. तर या सर्वांची माहिती आज आपण बघून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे जे प्रश्न असतात ते व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सॉल्व्ह होत असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आज सर्वप्रथम बघणार आहोत पेंडिंग. तर पेंडिंग ऑप्शन आता पुढे काय होईल. तर आता सर्वांचे मनात शंका असते सर आमचा फॉर्म एवढ्या दिवसापासून पेंडिंग आहे, आता काय होईल. तर सगळ्यांना एक सांगतो, तुमचा फॉर्म आता पेंडिंग आहे ना, लवकरच तुमचा फॉर्म म्हणजे 3-4 दिवसात तरी तुमचा फॉर्म अप्रुव्हेड किंवा डिसअप्रूव्ह वगैरे रिसबमिट वगैरे असं काही ऑप्शन येईल. तर ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे त्यांचे आता लवकरात लवकर फॉर्म चेकिंग होत आहेत. लवकरच तुमचा फॉर्म चेकिंग होईल. फॉर्म चेकिंग झाल्यानंतर तुमच्या फॉर्मवर लवकर अप्रूव्ह नाव येईल. तर टेन्शन घेऊ नका. पेंडिंगचे आता कामं चालू झाले आहेत, लवकरात लवकर फॉर्म चेक होत आहेत. तुमचा फॉर्म लवकर अप्रूव्ह होईल. दुसरे ऑप्शन आहे रिसबमिटचं. तर रिसबमिट म्हणजे काय, समजा तुमच्या डॉक्युमेंटला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही काही चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला तिथं रिझन दिलेलं असतं की तुम्ही कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिसबमिट करायला लावतायत. तर तुमचं जे डॉक्युमेंट चुकलं असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल ते डॉक्युमेंट तुम्ही दुरुस्त करून नवीन डॉक्युमेंट टाका किंवा काही नाव वगैरे चुकीचं टाकलं गेलं असेल ते नाव वगैरे क्लिअर करा आणि फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर 1 दिवसात किंवा काही सेकंद असत तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो. तर साईटचा प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ लागू शकतो. साईटचा प्रॉब्लेम नसेल तर थोड्या वेळात लगेच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे अप्रूव्हेड. आता खूप जणांचे फॉर्म अप्रूव्हेड झालेत. तर ज्यांचे फॉर्म साईडवरती अप्रूव्हेड झाले त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमचे फॉर्म अप्रूव्हेड झाले, तुम्हाला 100% पुढच्या महिन्यात 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तर 4500 रुपये तुम्हाला 3 महिन्याचे दिले जाणार आहेत. तर त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अप्रूव्हेड झालाय आता काहीच करू नका, डबल फॉर्म भरू नका किंवा काहीच चुकी करू नका. आता जसा फॉर्म आहे तसा राहू द्या. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय. आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुमचे आधार कार्ड लिंक आहे का ते बघायचंय आणि कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्हाला चेक करायचंय. तर ते चेक केल्यानंतर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. आता बऱ्याच महिलांचा तो प्रॉब्लेम झाला, फॉर्म अप्रूव्हेड झाले ऍपवरती, त्यानंतर त्यांनी आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते चेकच केलं नाही, म्हणून महिलांचे खूप प्रॉब्लेम झालेत. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही आता चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. तर माझ्याकडे बऱ्याच महिला आल्या होत्या, त्यांचे बी फॉर्म असं झालं होते, अप्रूव्ड होते पण त्यांची आधार कार्ड लिंक नव्हती. आता त्यांचे फॉर्म आता त्यांनी आधार कार्ड लिंक केले. तर तुम्ही सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लॉग इन आहे, ऍक्टिव्ह आहे, ते तुम्हाला बघावं लागेल. ज्या बँकेला ऍक्टिव्ह असेल त्या बँकेत जाऊन तुम्ही तुमचं पासबुक भरा. पासबुक भरल्यानंतर तुमचे पैसे आले आहेत का नाही आलेत हे कन्फर्म होतं. समजलं सर्वांना. तर चौथा ऑप्शन आहे रिजेक्टेड. तर रिजेक्टेड ऑप्शन म्हणजे काय, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झाले त्यांना काही करता येत नाही. जर तुमचा तर छोटा प्रॉब्लेम असेल काही तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकतात. काळजी करू नका. रिजेक्ट जरी झाला असेल नवीन फॉर्म भरून बघा. नवीन फॉर्म भरल्यावर तुमचं अप्रूव्ह झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण जास्त करून फॉर्म रिजेक्ट झालेला फॉर्म नवीन होत नाही. पण मग फॉर्म भरू शकता तुम्ही. नवीन फॉर्म भरून घ्या. झाली तर चांगलीच गोष्ट आहे. काहीतरी नाव वगैरे दुरुस्त करा किंवा काही डॉक्युमेंट वगैरे दुसरे टाका. 100% तुमचं काम होणार आहे. तुमचं डॉक्युमेंट चुकीचं असेल ना, डॉक्युमेंट नवीन टाकून घ्या. तर 100% तुमचा फॉर्म अप्रूव्हेड होईल. तर आता हे 4 ऑप्शन जे आपण बघितलेले. तर आता सर्व महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचे पैसे कधी येतील. तर मी सगळ्यांना सांगितलं होतं ज्यांचे फॉर्म 31 जुलैपर्यंत अप्रूव्ह झाले होते त्यांचे सगळ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आणि त्यानंतर ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले होते त्या महिलांनी काय केलं, आधार कार्ड लिंक नव्हते. आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे पडलेले नाही आहेत. तर त्यांनी आता टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत आले तर ठीक, नाही तर तुम्हाला 3 महिन्याचे 4500 रुपये 100% भेटणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की प्रत्येक महिलांचे पैसे पडणार आहेत म्हणजे पडणार आहे.
तर धन्यवाद. अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. आता शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना सर्व माहिती समजली असेल. तर अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. धन्यवाद.